आर.टी. प्रवेश 2026 जे काही चौथ्या यादीमध्ये पालक आहेत यांची आता प्रवेश प्रक्रिया ही झपाट्याने सुरू आहे। मात्र बरेच पालक असे आहेत की त्यांना चौथ्या यादीमध्ये लॉटरी लागलेली नाही। आता ते पालक निराश झालेले आहेत आणि ते 5व्या यादीची वाट बघत आहेत। पालक वर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौथ्या यादीमध्ये लॉटरी लागलेली नाही, पुढे काय होणार, तर आपण संपूर्ण विश्लेषण आपण या आज व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर पालक वर्गांनो, आपणास जरी चौथ्या यादीमध्ये लॉटरी लागली नसली तरी आपण घाबरून जायची नाहीये। आपण आज चेक करायचे आहे की आपणास 5व्या यादीमध्ये नंबर लागणार आहे की नाही। तर इथे आपण आर.टी.एचा डॅशबोर्ड बघायचा आहे। आज अखेर आर.टी.एने 96,274 जागांचे वाटप केले आहे आणि आज अखेर आर.टी.एकडे 9,537 जागा या टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत। तर पालक वर्गांनो, आपण अर्ज भरतीवेळी आपण ज्या काही शाळा टाकल्या असतील 3, 4, 5 आणि आपला आता वेटिंग नंबर काही असेल अमुक, तर आपण कसे चेक करायचे। सर्वप्रथम आपण टाकलेल्या समजा आपण एक 4 ते 5 शाळा टाकल्या आहेत, तर त्या 5 ते 4 शाळांमध्ये आपण आपला वेटिंग नंबर चेक करायचा आहे। समजा त्या शाळांमध्ये फक्त 1, 2, 3, 4 अशा वेळेस जागा शिल्लक असतील आणि आपला नंबर फार लांब असेल, फार अवे असेल, तर आपणास सीट मिळणार नाही आणि आपण आता दुसरा पर्याय बघायचा आहे। तर आपण बघूया हे कसे चेक करायचे। तर पालक वर्गांनो, इथे मी एक स्टेट सिलेक्ट करून घेतो। आपलं स्टेट सिलेक्ट केलेलं आहे, स्टेट काय सिलेक्ट असते, आणि इथे मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो। इथे मी एक जिल्हा सिलेक्ट करून घेतो। परत मी ते बाय ब्लॉक किंवा बाय हे तालुका असेल, इथे आपण आर.टी.ए म्हणायचं आहे आणि इथे सर्च म्हणायचं आहे। तर इथे बघायचं आहे, इथे मी एक शाळा सिलेक्ट करतो। तर इथे आपण बघितलं तर इथे 0 जागा आहे, तर आपणास सीट मिळणार नाही आहे। आणि आणखी एक शाळा सिलेक्ट करूया। तर ह्या पण शाळेमध्ये 6 जागा असतील। पालक वर्गांनो, आपला जर नंबर 6, 7 वगैरे असेल, 6, 7, 8 जरी असेल तरी सुद्धा आपणास चान्सेस आहेत। पण अशा कंडिशनमध्ये जर आपला नंबर 20, 30, 40, 50 असेल तर आपणास सीट मिळणार नाही आहे। आणखी एक शाळा बघायची आहे। या शाळेमध्ये 0 जागा आहे, म्हणजे आपणास सीट मिळणार नाही। परत एक शाळा बघूया, ह्या शाळेमध्ये 2 जागा आहेत। आणखी एक शाळा बघूया, तर ह्या शाळेमध्ये 0 जागा आहे। तर पालक वर्गांनो, इथे आपणास समजून गेले असेलच की समजा आपण एक 5 शाळा टाकलेल्या असतील, त्या 5 शाळांमध्ये आपण किती जागा शिल्लक आहेत प्रथम बघायचं आहे आणि त्या जागा शिल्लक असल्यानंतर आपलं असणारं वेटिंग चेक करायचं आहे। आणि हे आपण चेक केल्यानंतर आपणास कळून जाईल की आपणास 5व्या यादीमध्ये नंबर लागणार आहे की नाही। पालक वर्गांनो, विनाकारण माझा नंबर लागेल ह्या भ्रमात राहू नका। आपण ग्राउंड लेवलला ही कंडिशन बघायची आहे आणि लगेचच आपल्या पाल्याचा दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे। समजा आपला नंबर 20, 30, 40, 50 आहे, तर अशा पालकांनी आपला आता दुसरा पर्याय बघायचा आहे। आपणास आर.टी.एमध्ये सीट मिळणार नाही। तर हा एक विषय होता पालक वर्गांनो। अशा प्रकारे आपण बघायचं आहे की आपणास सीट मिळेल की नाही, आणि जर आपला नंबर खूपच लांब असेल तर आपल्याला सीट मिळणार नाही, आणि जर आपला नंबर हा त्या शाळेमध्ये त्या जागा शिल्लक आहेत त्याच्या क्लोज असेल तर आपणास सीट मिळणार आहे। अशा प्रकारे आपणास सीट मिळणार की नाही बघायचं आहे आणि आपला प्रवेश हा निश्चित होणार की नाही हे ठरवायचं आहे। तर पालक वर्गांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि आपणास आर.टी.बद्दल काही शंका असल्यास मला कमेंट करा, याचे उत्तर मी आपणास लगेच देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद, थँक्यू।